विकास। पत्रकारांबरोबर चांगले संबंध असणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे। माझं फक्त याच्यामधलं एकच म्हणणं आहे की आज रत्नागिरीमध्ये सगळे तिन्ही जिल्ह्यातले पत्रकार एकत्र आलेले आहेत। मगाशी खरं तर कांबळे साहेबांनी सांगितले की मुंबई गोवा नॅशनल हायवेचा प्रश्न आहे। मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईन की रायगडच्या पत्रकारांनी एक आंदोलन केलं आणि जी पुढाऱ्यांची जबाबदारी आहे, जी राजकीय लोकांची जबाबदारी आहे, जे पक्षाच्या विविध लोकांची जबाबदारी आहे, ही पत्रकारांनी खांद्यावर घेतली आणि तिथं त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की अनेक ठिकाणी कामं सुरू झाली आणि गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं। हे देखील वस्तुस्थिती आहे, ते आम्ही कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांबरोबर सलोख्याचे संबंध असणं ही खरोखरच चांगली बाब आहे। मी गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना अनेक पत्रकारांशी जवळचे संबंध आलेले आहेत। अनेक पत्रकारांचे अनेक अनुभव देखील माझ्या जीवनामध्ये निगडीत आहेत। त्याच्यामुळे पत्रकारांना राजकीय जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे। ते कदाचित घाबरून असेल, संबंध असतील म्हणून असेल, काहीतरी उद्या चौकड येईल म्हणून असेल, उद्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला काहीतरी बातमी येईल म्हणून असेल, हा प्रत्येक राजकारणाचा वैयक्तिक भाग झाला। पण मी ज्या 3 जिल्ह्यांचं नेतृत्व केलंय त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या पत्रकारांचा जो अनुभव मला आहे तो म्हणजे मला असं वाटतं की पत्रकार आणि राजकारणी याच्यापेक्षा आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र कुटुंबातले आहोत। एकामेकाशी आपण संघर्ष पत्रकार परिषदेमध्ये करतो, पण त्याच्यानंतर जिल्ह्याचा विकास, कोकणाचा विकास आणि आपल्या भागाचा विकास हे सगळ्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये असते। गेली 20 वर्ष या 3 जिल्ह्यांमध्ये बघितलं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र फिरतो। महाराष्ट्राच्या पत्रकारांचा देखील मला अनुभव येतो, परंतु महाराष्ट्रातले पत्रकार, दिल्लीचे पत्रकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। दिल्लीमध्ये देखील जाण्याचा आम्हाला योग येतो, आपले अनेक मराठी पत्रकार हे दिल्लीमध्ये आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही कार्यशाळा कशाला असली पाहिजे, तर जगाच्या पातळीवर नक्की पत्रकारिता काय चाललेली आहे, ठीक आहे, प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत, म्हणजे अधिस्वीकृती काय तुमचं याचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत। पण आपले जे जिल्हे आहेत, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, त्याला आपण तळ कोकण म्हणतो, त्या पत्रकारांनी देखील दिल्लीचा अभ्यास केला पाहिजे। त्या पत्रकारांनी देखील जास्त टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची प्रामाणिकपणाची भूमिका आहे। आता पेन्शनच्या बाबतीमध्ये मुळे साहेबांनी सांगितले की आपल्याला सरकारनं काहीतरी समिती नेमलेली आहे, सरकार समिती करणार आहे, सरकार समितीमध्ये अजून काही निर्णय घेणार आहे। हे सगळं पत्रकारांसाठी होईल, पण हे सगळं करत असताना ज्यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी रत्नागिरी येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा शुभारंभ बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला हार अर्पण करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर कोकण 24 तास न्यूज चॅनल संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कोकणातील पत्रकार खरोखरच चांगले काम करीत आहेत, याबद्दल कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाधान व्यक्त केले। बहुसंख्य पत्रकार जी मला माहिती आहे ती अत्यंत सजगपणे बातमी लिहितात। ती बातमी ही संशोधनपर असते, म्हणजे बातमी समजली, कळली असं न करता त्या बातमीच्या खोलात जाऊन त्याचा इतिहास, पूर्व इतिहास, त्याची आकडेवारी, त्यामधले असणारे सगळे घटक, अशी परिपूर्ण बातमी ही विशेषता असते। मला खरं तर डिजिटल मीडिया रत्नागिरीतला याचं कौतुक करावं असं वाटतं की मुंबईमध्ये जी बातमी मिळत नाही मोठ्या चॅनलमध्ये, ती तात्काळ व्हॉट्सअपवरती मिळते, त्यांच्या न्यूज चॅनलवरती मिळते, चॅटबोर्डवरती मिळते आणि त्याची माहिती आम्हाला वरिष्ठांपर्यंत पोहोचवता येते किंवा कोकण भवनमध्ये मी विभागीय कार्यालयामध्ये जिथं बसतो तिथल्या आयुक्तांना अवगत करावी लागते आणि आम्ही ती अवगत करताना तुमच्या नावासकट अवगत करत असतो, ती मोठी गोष्ट आहे। याचा अर्थ आपल्या बातमीची दखल कोण घेतं असं बिलकुल मनात न आणता आपण जे काम करता ते वेगवेगळ्या व्यासपीठावरती, वेगवेगळ्या ठिकाणी हे निश्चितपणे जातं, हे मी मुद्दाम विभागीय अधिकारी म्हणून सांगू इच्छितो। आता ही कार्यशाळा काय, पत्रकारांना एकत्र येण्याचं कारण काय, तर पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारणे, पत्रकारांची अनौपचारिक वन टू वन संवाद साधणे, अशी पालकमंत्र्यांची संकल्पना होती आणि त्या निमित्ताने आम्ही तो फायदा घेतला आणि ही कार्यशाळा आयोजित केली।
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी रत्नागिरी येथे आयोजित कार्यशाळा गाजवली ती कोकण 24 तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी. पण ऍक्रिडिशन आमदार, खासदार, जिल्हा परिषद 25, 7वी काही चालते, पण आम्हाला 15वी MLA BL कशासाठी पाहिजे ऍक्रिडिशन? कशासाठी सांगा ना. आता मला वर करा ज्यांच्याकडे ते ऍक्रिडिशन, हात त्याचं काही वर करा. ज्यांच्याकडे ऍक्रिडिशन नाही त्यांनी हात वर करा. बघा सर किती नाही त्यांच्याकडे 70% लोकांकडे ऍक्रिडिशन नाही. मग कशासाठी हवेत आम्हाला सांगा ना. सरकारच्या योजना काय म्हणतात पत्रकारांना? आता आपण साहेब सामंत साहेब, आपण एक लाडकी बहीण लाडका भाऊ, तशी माझी सूचना आहे की लाडका पत्रकार योजना सुरू करा महाराष्ट्रासाठी. करा सुरू साहेब. त्यामुळे लाडकी बहीण लाडका भाऊ आणि लाडका पत्रकार, आता निवडणूक आहे बघा, सगळं तुम्हाला उपयोगी पडेल. सगळं सोशल मीडिया तुमच्या बरोबर आहे लाडका पत्रकार म्हणून. तसे रत्नागिरीचे, रायगडचे सगळे पत्रकार तुमच्या लाडकेच आहेत, त्याबद्दल वादच नाही. पण हे योजना सुरू करा सर. पत्रकाराला पेन्शन 50 रशीद सागरकर वरून बोंब मारत असेल, 5 वर्ष लागली तर 50,000 रुपये मिळाले. 50,000 रुपये मिळाले, 5 वर्ष त्याची मिसेस मुलगी फेऱ्या मारून म्हणाले आम्हाला लोक पैसे तुम्ही देऊन टाका. अरे एवढे अटी, बरं कशासाठी आणि कुणाचं साहेब अटी घालताय? म्हणजे पत्रकारांना म्हणजे तुम्ही चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचं काम करता सरकार, असा माझा आरोप आहे साहेब. आजपर्यंत तरी चालेल. योजना पत्रकारांच्या काय मला मुळे साहेबांनी जाहीर सांगावं की ह्या योजना पत्रकारांसाठी आहेत. मी अभिनंदन करणार. कार्यशाळा आज घेतली सामंत साहेब, चांगलं आपण काम केलं. लक्षात ना. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी रत्नागिरी येथे आयोजित कार्यशाळेमध्ये सेवानिवृत्त उपसंचालक सतीश ललित यांनी फेक न्यूज आणि सोशल मीडिया यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करून पत्रकारांना मंत्रमुग्ध केलं. याप्रसंगी रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.